नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासाची साधने हा इतिहासातला पहिला धडा जो आहे तो पाहणार आहोत. तर बघूया इतिहासाची साधनांमध्ये आपल्याला काय माहिती मिळते आहे. आत्तापर्यंत आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासला आहे. यावर्षी आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताचा इतिहास अभ्यासायचा आहे. आधुनिक काळातील इतिहासाची साधने प्राचीन व मध्ययुगीन साधनांपेक्षा वेगळी आहेत. त्यांनी पुढे सांगितलेलं आहे अशी कोणती साधनं आहेत. लिखित साधनं आहेत, भौतिक साधनं आहेत, मौखिक साधनं आहेत, दृकश्राव्य माध्यमातील साधनं आहेत आणि याच्या आधारे इतिहास अभ्यासताही येतो. आधुनिक काळामध्ये आपणास प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची दखल घ्यावी लागते आणि या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहासाचं लेखन करता येतं. आता सगळ्यात आधी आपण बघणार आहोत लिखित साधनं. पहा, लिखित साधनांमध्ये तुम्हाला खाली तक्ता दिलेला आहे. कोणकोणती लिखित साधनं अवेलेबल आहेत ज्याच्या माध्यमातून आपण इतिहास पाहू शकतो. वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी ज्याला डायरी म्हणतो आपण, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्र, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे, कोशवाङ्मय. ऐतिहासिक दस्तावेज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणाला म्हणतात अभिलेखागार. भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार कुठे आहे? नवी दिल्लीमध्ये. आणि हे महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आशिया खंडातील सर्वात मोठं अभिलेखागार आहे. आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत तशीच ती माहिती देणारी प्रमुख साधनं पण आहेत. 1961 ते 2000 या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांना विशेषतः वृत्तपत्रिकांना पर्याय नाही असेच दिसते. 1961 ते 2000 हा जर पिरियड आपण विचार केला तर, या कालखंडाचा विचार केला तर, त्या कालखंडामध्ये वृत्तपत्रांशिवाय आणखीन काहीच अवेलेबल नव्हतं. जसं की टेलिव्हिजन्स म्हणणार आपण, दूरदर्शन, दूरध्वनी, मोबाईल, हे असे काहीच प्रकार नव्हते माध्यमांची देवाणघेवाण करण्यासाठी, माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी. भारतात उदारीकरण सुरू झाले आणि इंटरनेटचा सार्वत्रिक प्रसार सुरू झाल्यावर छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाला. अर्थात असे झाले तरी छापील प्रसार माध्यमांचं महत्त्व, सामर्थ्य अजूनही तसंच आहे. आता बघूया छापील माध्यमांमध्ये पहिलं आहे तर वृत्तपत्रे. वृत्तपत्रांमधून आपणास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी कळतात. राजकारणाची माहिती मिळते, कला आणि क्रीडेविषयी माहिती मिळते, साहित्य, समाजकारण, सांस्कृतिक घडामोडी कळतात. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी वृत्तपत्रांमध्ये येतच असतात. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत. त्यांच्या विविध विषयांची माहिती देणाऱ्या पुरवण्यासुद्धा असतात वृत्तपत्रांमध्ये. छापील माध्यमांत चळवळीची मुखपत्रे, राजकीय पक्षांची दैनिके आणि साप्ताहिके, मासिके सुद्धा आहेत. वार्षिके सुद्धा महत्त्वाची असतात. काही वृत्तपत्रे वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्या काढतात, ज्याच्यामध्ये वर्षभरात किती महत्त्वाच्या घटना घडल्या त्यांची माहिती दिलेली असते. याच्यातून आपल्याला वर्षभरातील प्रमुख घटना समजायला मदत होते वर्षाअखेरीला, म्हणजे वर्ष संपताना. दुसरा मुद्दा दिलेला आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, PTI. 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्त्वाच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरचे लेख हे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया यांच्यासाठी महत्त्वाचा स्रोत आहे. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक या विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवले आहेत. आता PTIने ऑनलाईन सेवा पण सुरू केली आहे. 1990च्या दशकात PTIने टेलिप्रिंटरऐवजी उपग्रह प्रसारण सुरू केलं आहे, ज्याच्यामार्फत बातम्या पाठवायला सुरुवात केली. आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा पण मजकूर महत्त्वाचाच ठरतो. आता आपण दुसऱ्या पानावर जाणार आहोत. माहिती आहे का तुम्हाला, असा प्रश्न आहे ते बघूया. छापील माध्यमांत भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिकांबद्दल माहिती विश्वसनीय असते. उदाहरणार्थ माहिती व प्रसारण खात्याने इंडिया 2000
हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला. सदर ग्रंथ संशोधन संदर्भ प्रशिक्षण विभागांतर्गत तयार केला. आता या ग्रंथात नक्की आहे काय? या ग्रंथात बघा काय माहिती आहे. भूमी, लोक, राष्ट्रीय प्रतीके, राजकीय व्यवस्था, संरक्षण, शिक्षण, सांस्कृतिक घटना, विज्ञान व तंत्रज्ञानातील घडामोडी, पर्यावरण, आरोग्य व कुटुंब कल्याण, समाज कल्याण, प्रसारमाध्यमे, मूलभूत आर्थिक माहिती, अर्थपुरवठा, नियोजन, कृषी म्हणजे शेती, जलसंधारण, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, श्रम, गृहयोजना, न्याय व विधी, युवा क्रीडा इत्यादी विभाग आहेत. आणि या सगळ्या क्षेत्रांमधील घटनांचा आढावा या वार्षिक पुस्तकामध्ये आहेत किंवा संदर्भ ग्रंथामध्ये आहेत. अशा माहितीच्या आधारे आपणास इतिहास लिहिणं शक्य होणारच. खाली वेबसाईट दिली आहे त्याच्यावर सुद्धा ते अवेलेबल आहे. आता आपण पाहणार आहोत टपाल तिकिटे. टपाल तिकिटे स्वतः काहीही बोलत नसली तर इतिहासकार त्यांना बोलके करतो. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजतागायत टपाल तिकिटांमध्ये खूप बदल घडून आलेले आहेत. तिकिटांचा आकार बदलला, त्यांचं वैविध्य बदललं, त्यांच्यात नाविन्यता आली, रंगसंगती बदलली. याच्यात खूप बदल आपल्याला दिसतो बदलत्या काळाप्रमाणे. टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी पक्ष्यांवर, एखाद्या घटनेवर, घटनेचा रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सव, शतक किंवा द्विशतक पूर्ती, त्रिशतक पूर्ती झाली असेल तर त्या निमित्ताने तिकीट काढता येईल आणि तो इतिहासाचा एक मौल्यवान ठेवा बनतो. तर टपाल तिकीट तुम्ही पाहिली असतील. इथे एक टपाल तिकीट दाखवलेलं आहे आणि त्याची माहिती आपल्याला इथे दिली आहे. माहिती आहे का तुम्हाला? मध्ये 1977 मध्ये भारत सरकारने जाल कूपर हे टपाल तिकीट काढलं होतं. आता हे टपाल तिकीट का, त्यात काय विशेष आहे पहा. टपाल तिकीट या विषयातले जाल कपूर हे जागतिक पातळीवरचे अभ्यासक. मुंबईत पारशी कुटुंबामध्ये ते जन्माला आले होते. कूपर यांनी इंडिया स्टॅम्प जर्नलचं संपादन केलं. भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक बनले. त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना पण केली. या विषयावर पुढे त्यांनी पुस्तकं लिहिली आणि त्यांच्या या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप पण दिलं. भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे. टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कूपर यांचं योगदान समजायला हवं आपल्याला. आणि त्याच्यासाठीच त्यांनी सरकारने त्यांच्या नावावर टपाल तिकीट काढलं. आणि हेच ते टपाल तिकीट तुम्हाला ते दिसत आहे जाल कूपर यांच्या नावाचं. आता आपण पाहणार आहोत भौतिक साधनं. खाली दिलेल्या साधनांचा समावेश भौतिक साधनांमध्ये होतो. भौतिक साधनं कोणती आहेत? नाणी, प्रार्थनास्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, आधुनिक स्थापत्य, पेहराव, वस्तुसंग्रहालय, अलंकार. आता नाणी आपण बघूया. तर नाणी कॉइन्स माहिती आहेत आपल्याला. नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपल्याला इतिहास समजतो. वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारची नाणी होती, वेगवेगळ्या प्रकारच्या नोटा, त्यांच्यावर केलेली प्रिंटिंग वेगवेगळी होती. नोटा छापण्याचं काम रिझर्व्ह बँकेचं आहे. तिचं मुख्यालय आहे मुंबई येथे. 1950 पासून आजतागायतची नाणी, त्यात वापरलेले धातू, त्यांचा आकार, त्यांवरील विषय खूप बदल आहे त्यांच्यामध्ये. आणि त्याच्यावरून समकालीन भारतातले महत्त्वाचे प्रश्न काय होते, महत्त्वाचे मुद्दे काय होते हे आपल्याला त्या काळानुसार समजतात. लोकसंख्या नियंत्रण ठेवण्याचा संदेश देणारी नाणी होती. शेती आणि शेतकऱ्यांचं महत्त्व सांगणारे प्रतिमा नाण्यांवर होत्या. संग्रहालय, भारतातील सर्वच राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी संग्रहालय आहेत. त्यांची वैशिष्ट्य पण वेगवेगळी आहेत. आपणास इतिहास समजायला मदत व्हावा म्हणून मुंबई येथे पण एक वस्तू संग्रहालय आहे, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. रिझर्व्ह बँकेचं पुणे शहरामध्ये संग्रहालय आहे. सरकारी संग्रहालयाखेरीज काही संग्राहक स्वतःचं सुद्धा संग्रहालय उभं करतात आणि ते अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. नाण्यांमध्ये विविधता, नोटांमधली विविधता, विविध आकारांचे दिवे, अडगत्ते, क्रिकेटचे साहित्य, असे वेगवेगळे वस्तू असतील, पण ती वस्तू संग्रहालय तयार केली जातात. पुढे साधन दिलं आहे मौखिक साधनं. या साधनांमध्ये लोककथा, लोकगीते,
म्हणी, ओव्या इत्यादींचा समावेश होतो. मौखिक साधनं ही मुखाच्याद्वारे म्हणजे बोलून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोचली जातात. माहितीची देवाणघेवाण होते. उदाहरणार्थ संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते, शाहीर अमर शेख होते आणि त्यांच्या पोवाड्यातून कार्य करताना खूप प्रेरणा मिळायची. दृकश्राव्य साधना. आता दृकश्राव्य ज्याला ऑडिओ व्हिज्युअल असं म्हणतात, दूरदर्शन, ज्याच्यातून आपण चित्र पाहूही शकतो आणि ऐकूही शकतो. चित्रपट, आंतरजाल ज्याला इंटरनेट आपण म्हणतो, ही काही साधनं आहेत जे दृकश्राव्य साधनं असं म्हणतो आपण. विविध देशी व परदेशी वाहिन्या असतात. उदाहरणार्थ हिस्ट्री चॅनल, डिस्कवरी चॅनल तुम्ही पाहत असाल, त्याच्यातून आपल्याला दृकश्राव्य स्वरूपात माहिती आपल्यासमोर येते. एखाद्या घटनेचं साहित्यात कसे प्रतिबिंब उमटते किंवा कवी एखाद्या घटनेकडे कसा बघतो. एक उदाहरण कविवर्य कुसुमाग्रज यांच्या आवाहन या भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या कवितेत आहे. इथे कविता दिलेली आहे, आपण पटकन वाचूया. बर्फाचे तट पेटून उठले, सदन शिवाचे कोसळते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. असुरांचे पदभ्रष्ट लागुणी आज सतीचे पुण्यमुळे, अशा घडीला कोण करंटा तटस्थेने दूर खळे. कृतांत ज्वाला त्वेषाची ना कोणाच्या हृदयात जळे. साममंत्र तो सरे रणाची नौबत आता धडधडते, रक्त आपुल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर ओघळते. अशी ही कविता त्यांनी भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर असलेली आहे. त्यावेळेस भारत चीन युद्ध झालं होतं आणि आवाहन देणारी ही कविता त्यांनी रचलेली आहे. सो एखाद्या घटनेकडे कसं बघावं हे कवयित्रींच्या या कवितेवरून समजतं. कविवर्य कुसुमाग्रज यांनी ही कविता लिहिलेली. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केले. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुभवपट म्हणजेच त्याला डॉक्युमेंटरीज म्हणतात, या विभागाने हे तयार केले. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासासाठी हे वृत्तपट आणि अनुभवपट खूपच उपयोगी ठरतात. इथे बोधचिन्ह दिलेलं आहे FTIIचे. आत्तापर्यंत आपण आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधनं बघितली. 21व्या शतकात काळ इतक्या वेगानं बदलतोय की ही साधनं सुद्धा अपुरी पडतील. त्यामुळेच आता स्वाभाविकपणे नवीन नवीन साधनं पुढे येत आहेत. जसे की घरगुती टेलिफोन आता मोबाईलमध्ये कन्वर्ट झालेला आहे. या प्रवासात पेजर नावाचे साधन संपर्कासाठी आले होते. ते जेवढ्या वेगात आले तेवढ्याच वेगात ते नष्टही झाले, संपुष्टात गेले. आता इंटरनेट अवेलेबल आहे सगळ्यांकडे, आंतरजाल ज्याला म्हणतो आपण. याच्यातून प्रचंड माहितीची देवाणघेवाण होते आणि याचा उपयोग इतिहासाच्या अभ्यासासाठी केला जातो आहे. परंतु माहितीची सत्यता आणि यथार्थता हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. इंटरनेटवरची माहिती किती खरी आहे किती खोटी आहे हे तपासून घेतलं पाहिजे. इतिहासाचा सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणं सहज साध्य झालं आहे. तसेच ही सर्व साधने आधुनिक काळातील असल्याने त्यांची उपलब्ध होणे शक्य झालं आहे. इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने साधनांच्या जतनाचेही प्रयत्न सर्व स्तरांवर होताना दिसतात आणि ते आपण नक्कीच करूयात. इथे हा धडा संपलेला आहे आणि तुम्हाला कळला की नाही तुम्ही नक्कीच मला सांगा.